कधी-कधी मन इतकं थकून जातं, की प्रश्न पडतो, मी जगू का मरू? सगळं काही करत असूनही आयुष्य फक्त दुःख देतंय असं वाटतं. प्रत्येक मार्ग बंद, प्रत्येक स्वप्न अपूर्ण. मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, कधी कोणाला दुखावलं नाही, ना कोणाच्या वाट्याचं सुख हिरावून घेतलं. तरीही आयुष्यात अडचणी का येतात, संकट का येतात, असं माझ्यासोबतच का? पण स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताच्या आयुष्यात जेव्हा संकट येतात तेव्हा ती शिक्षा नसते, ती तुझी परीक्षा आहे. कदाचित देवाने दुःख लिहिलं नसेल, तो फक्त तुला त्या दुःखातून शक्ती द्यायला इच्छित असेल. कारण सुखात भक्त विसरतो, पण दुःखात तो स्वामींचं नाम घेतो. आपण जेव्हा चांगलं करत असतो तेव्हा जग कधी कधी आपल्याला समजत नाही, पण स्वामी मात्र आपल्याला ओळखतात. ते शांत असतात, पण आपल्याला एकटं कधी ठेवत नाहीत. त्यांच्या कृपेनेच आपण अडचणीतून बाहेर पडतो हे नंतर आपल्याला कळतं. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, धैर्य ठेवा, नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा. कारण ज्याचं मन स्वामींच्या चरणी स्थिर आहे त्याला कोणतंही वादळ हलवू शकत नाही. म्हणून आता मी स्वामींना विचारत नाही की माझ्यासोबत असं का होतं. मी फक्त म्हणतो, स्वामी, तू आहेस ना माझ्या पाठीशी, मग भीती कशाची? शेवटी चांगलं करणं थांबवू नको, वाईट बोलू नको आणि विश्वास कधी सोडू नको. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक अश्रूमागे त्यांची कृपा दडवून ठेवतात. जय जय श्री स्वामी समर्थ.